एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत सयाजी शिंदे यांचा त्यांच्या पक्षात प्रवेश झालेला आहे आणि यावेळी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. सयाजी शिंदे यांचं सामाजिक क्षेत्रात चांगलं काम आहे, त्यामुळे आम्ही आज आमच्यासोबत त्यांना घेत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले, मी तेच म्हणतोय, उभं नका करू तरी देखील मला उभं करतात. सयाजी शिंदे यांना झाडांची आवड आहे. सह्याद्री देवराईसाठी त्यांचं काम चांगलं आहे. सिद्धिविनायक आणि दगडूशेठला सर्वजण जात असतात, साईबाबाला जातात. तिथं प्रसाद म्हणून रोपटं दिलं तर देवाचा प्रसाद म्हणून ते चांगलं वाढवलं जाईल. सयाजी शिंदे पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करतील. सयाजीरावांचं काम तुम्ही पण बघितलं असेल. त्यांचे चित्रपट समाजामध्ये जागरूकता वाढवतात आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटात काही उत्कृष्ट अशा प्रकारची पात्रं साकारलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. त्यांची कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रमाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षापूर्वी झाली, कारण सरकारमध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येत असतात आणि त्यांचे काही सरकारमधनं काही प्रश्न अडकलेले असतात, त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मुळातच सयाजीरावांना झाडाची अतिशय आवड आहे. आपले जे काही डोंगर आहेत ते बोडके होत चाललेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की इथं आपण चांगल्या प्रकारची झाडं लावली पाहिजे. सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते राज्यभर वृक्षारोपण करतात आणि त्यांचा योग्य वाढीवर देखरेख ते ठेवतात. ते खूपच प्रशंसनीय अशा प्रकारचं काम आहे. मी पण काही भागामध्ये जाऊन ते काम त्यांचं बघितलेलं आहे. परंतु अनेकदा कधी स्थानिक प्रश्न येतात, कधी सरकारमधले काही अधिकारी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात. आम्ही त्यांच्याशी अनेक विषयावर सखोल चर्चा केली आणि ज्यावेळेस या निर्णयाप्रत आम्ही सगळेजण आलो त्यावेळेस पण त्यांनी काही गोष्टी इतक्या सुंदर मांडल्या. ते म्हणले की दादा, सिद्धिविनायकला अनेक लोक येत असतात, आपल्या शिर्डीला अनेक लोक येत असतात. साईबाबाचा प्रसाद किंवा सिद्धिविनायकाचा प्रसाद दिल्यानंतर अशा अनेक आपले सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत. तो प्रसाद आपण जसं फळ किंवा आणखीन काही देतो आणि तो प्रसाद अतिशय व्यवस्थित घरी ती लोक घेऊन जातात, तसं एक रोपटं ते प्रसाद म्हणूनच द्यायचं. ते सिद्धिविनायकचं रोपटं किंवा साईबाबाचं रोपटं म्हणल्यानंतर ती लोक इतकी आपलेपणाने ती घेऊन जातील आणि लावतील आणि ह्याच्यातनं पण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होईल. अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या किंवा चर्चेतनं आमच्या पुढं आल्या. मी अजून एक बाब स्पष्ट करू इच्छितो की सयाजीरावांना पक्षामध्ये सामील होणं एक हे महत्त्वपूर्ण त्यांचं पाऊल आहे आणि सयाजीरावांना पक्षात कोणत्या जबाबदाऱ्या देणं आवश्यक आहे यावर आमच्यात सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चांती आम्ही ठरवलं की त्यांना आगामी काळात, म्हणजे आता पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्या काळामध्ये त्यांना आम्ही राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करतील आणि त्यांनी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल त्यांनी काही गोष्टी मला विचारतात, मी काय करायचं ना. अतिशय व्यवस्थितपणे त्यांची, माझी, सुनीलजींची आणि काही सहकारी मित्रांची चर्चा झालेली आहे आणि एकंदरीतच मी पार्टीचा अध्यक्ष म्हणून अतिशय जबाबदारीनं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सयाजीराव शिंदे यांचा योग्य पद्धतीनं आदर आणि सन्मान हा पक्षाकडनं राखला जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण आमच्या कुणाकडनंच येणार नाही, माझ्या सहकारी मित्रांच्याकडनं पण येणार नाही, कार्यकर्त्यांकडून पण येणार नाही. मी आज एक चांगला निर्णय, उद्याच्याला विजयादशमीच्या पूर्वसंध्येला हा एक चांगला निर्णय होतो, त्याचं खूप मला समाधान आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.